दिनांक 28 जून वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपल्यासमोर एक वटपौर्णिमेचं महत्त्व सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो। सज्जनांनो, आज वटपौर्णिमा ही एक या ठिकाणी महान पौर्णिमा आहे आणि अशा या वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे, या देशामध्ये अश्वपती नावाचा राजा होता। त्या अश्वपती नावाच्या राजाला या ठिकाणी एक अशा प्रकारे सत्यवान सावित्री नावाची मुलगी जन्माला आली आणि त्या सत्यवान सावित्रीने अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर यौवन्यामध्ये तारुण्यामध्ये आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या योग्य वर शोधण्याकरता सुरुवात करत असताना दुमसेन नावाचा राजा, त्याचा मुलगा सत्यवान वर शोधण्याकरता सुरुवात करत असताना सत्यवान नावाचा मुलगा आपल्या मायबापाची सेवा करत असताना तिने पाहिला आणि त्याच्याबरोबर विवाह करण्याचं ठरवलं। पण गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला लग्न ठरलं त्यावेळेला बापाला सांगितलं मी हा वर निवडलेला आहे। नारद ऋषी भविष्य पाहण्याकरता आले, पण नारदानं सांगितलं हा अल्पायुष्य आहे, म्हणून या ठिकाणी हा वर या सावित्री बरोबर योग्य नाही। म्हणून अशा सत्यवान सावित्रीने शेवटला आपला निश्चय न ढळू देता सत्यवानाबरोबर आपले लग्न ठरवलं आणि त्याला अल्पायुष्यामध्ये काही दिवसानंतर त्याचा तरुण वयामध्ये त्यांना मृत्यू आल्यानंतर या ठिकाणी वडाचं झाड होत्या, वडाच्या झाडाखाली सत्यवान सावित्री या ठिकाणी भगवान शंकराच्या नावाचा जप करत असताना महान पतिव्रता होती। पतीचे चरण आपल्या मांडीवर ठेवून त्याची सेवा करत असताना त्याला मृत्यू आला, अटॅकचा झटका आला आणि शेवटला तो मृत्यू लोकामध्ये जात असताना यमाने त्याचे प्राण आकर्षण केले। त्यावेळेला यमराजाला तिने पाहिल्यानंतर विनंती केली, यमराजा तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, या माझ्या पतीला या ठिकाणी तुम्ही न मारता मला सौभाग्य वरदान द्या। यमराजाने सांगितलं वरदान काही देईल पण पती तुला वापस मिळणार नाही। मग पहिलं वरदान तिनं मागितलं, या ठिकाणी मला माझ्या वडील या ठिकाणी सासू सासरे अंध आहेत, त्यांना डोळे द्या। त्यांना डोळे दिले आणि शेवटला अशा पद्धतीने त्या सत्यवानाचा प्राण घेऊन जात असताना ती सावित्री मागे लागली। शेवटला तिची कळकळ आणि तिची दया पाहून सत्यवान सावित्रीचा त्या यमराजाला एक या ठिकाणी तिच्या केविलवाण्याच्या पतिव्रतेपणाचा काय आश्चर्य वाटलं आणि तिला वरदान मागण्याकरता सुरुवात केली। तिने सांगितलं माझ्या सौभाग्यवर्धन वर्त म्हणून या ठिकाणी माझ्या पतीचे प्राण वापस द्या आणि मला मुलबाळ ऐश्वर्य संपन्न जगू द्या, असं वरदान त्या सावित्रीने मागितलं। वडाच्या झाडाखाली पतिव्रतापणाने तिने पतीची सेवा केली, भगवंताच्या नामचिंतनाची सेवा केली। म्हणून आज या भारत देशामध्ये वट सावित्री पौर्णिमा या ठिकाणी अत्यंत आनंदाने साजरी होत आहे। प्रत्येक महिला आपल्या पतीला आपलं सौभाग्य लाभावून पतीला आयुष्य मिळावं याबद्दल प्रार्थना, हाच पती मिळावं म्हणून प्रार्थना करत असतात। अशी सत्यवान सावित्रीची कथा, यमराजापासून ज्या सत्यवान सावित्रीने आणले पतीचे प्राण आणि झाली ती जगामध्ये सती महान, अशी ती महान पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता। यमराजावर ज्या या सत्यवान सावित्रीने आपली सत्ता चालवली, अशा त्या सत्यवान सावित्रीच्या या वटसावित्रीच्या निमित्ताने दुर्मिळ कथा आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला। वटवृक्ष की जय आणि सत्यवान सावित्री माता की जय। जय श्रीराम।